पृथ्वी तलावर हस्तिनापुरात काहीतरी विघटित घडू पाहते. कौरवांची बुद्धी भ्रष्ट झाली. शकुनी मामानी द्यूत क्रीडा आरंभ केली ना. आरंभ? देवराज, द्यूत संपला सुद्धा. पांडव देशच्या जरासंधाच्या हाडाचे पासे द्यूत क्रीडेसाठी वापरले आणि त्याचा परिणाम दुसरा काय बनला. युधिष्ठिराला द्यूतात सर्वस्व गमावले. पांडव झाले कौरवाचे दास आणि सम्राज्ञी द्रौपदी झाली दासी. उन्मत्त कौरव स्वयंवरात दुखावलेल्या कर्णाच्या साथीत काय अनाचार करतील काही सांगता येत नाही. शिशुपाल वधानंतर अधर्मी जरासंधाचा वध पाहूनही कौरवांनी आपले वर्तन सुधारले नाही. सूर्यपुत्र कर्ण शकुनीच्या कपट जाळ्यात घुसपटत झाला. नाता कर्णाकडे ब्रह्मास्त्र नाही. काही करून तो मिळवण्याचा प्रयत्न करणार. देवराज, मी नेहमीच ईश्वरी कार्यात आपल्याला मदत करीत आलोय. मी आपल्यासारखा शक्तिशाली नाही, तरीही यथाशक्ती मी देवांना मदत करीत आलोय. महाराज, स्त्रीलोक भ्रमण करणारा तू. आसुरी शक्तींची मर्मस्थाने देवांना सांग. वेळोवेळी देवांना मदत केलीस तू. याही वेळा तुझ्या मदतीची गरज आहे. नारदा, कौरव द्यूतगृहात अघोरी कृत्य करण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा याची कल्पना तू भगवान श्रीकृष्णाला द्यावी. कर्णाला ब्रह्मास्त्र सहजासहजी मिळून न देण्याची खबरदारी मी केली. जशी आपल्या आज्ञा देवराज. महाराज महाराज. बाबाश्री, आपण आपल्या दूत कौशल्यावर पांडवाचा सर्वस्व जिंकला. कौरवाचे दास झाले पांडव. सम्राटे पटिका दासी झाली कौरवाची. दुर्योधना, युधिष्ठिर दादाला तुम्ही कपाट द्यूतात हरविले. द्यूतात हरविल्याने कुणी कुणाचे दास बनत नाही. नाही, द्रौपदी दासी नाही, इंद्रप्रस्थाची सम्राज्ञी आहे ती. सम्राज्ञी, खोड सम्राज्ञी, ती दासी. पांडव जिथे राजेच राहिले नाही तिथे कुठली राणी आणि कुठली सम्राज्ञी. ही तर तीर तमणीची दासी. पटी तीर तमणीची दासी. दुःशासना, अंतपुरात जाऊन दासी द्रौपदीला फरफटात सभागृहात घेऊन ये. थांब दुःशासना, अरे याचे परिणाम चांगले होणार नाही. अरे माते समान वहिनीची अशी विटंबना करू नका रे. धृतराज, अरे आभार तुझ्या पुत्राला. राजकुशी आहे रे वहिनी तुमची. मी तिच्या क्रियाचे वर्तन करू नका रे. आपण तरी या पाप्याला समजवा. दुधात प्रथम स्वतः हल्ल्यावर पत्नीला अगर अनुपत्नीला पणाला लावण्याचा धर्माच्या खाण्याची का. बोला पितामह, न्याय द्या मला. ब्रह्मपुत्र अश्वत्थामस, बोला, न्याय द्या मला. इंद्रप्रस्थ सम्राज्ञी फार गहन प्रश्न विचारला. कुरु साम्राज्याशी आम्ही एकनिष्ठ, तरी ब्रह्मधर्माला स्मरून सांगतो. पांचाली 5 पांडवांची पत्नी असल्यानं कोणी एक पांडव तिला पणाला लावू शकत नाही. मग पांचाली दासी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हे अभागी द्रौपदी, मनात असूनही तुला मी अपेक्षित उत्तर देऊ शकत नाही. तू धर्माने अर्धांगिनी आहेस युधिष्ठिराची. तुझ्या पतीने आपण पराभूत असून कौरवांचे दास असल्याचे द्रौपदी, ऐकलंस ना पितामह काय म्हणाला ते. सौंदर्याच्या घमेंडी उन्मत्त द्रौपदी, तुझा असा लक्ष उतरतो की ते पाहून दया करा माझ्या
दुःशासना, स्वतःला राजहंसी समजणाऱ्या या दासीला आज या सूत पुत्राला विवस्त्र बघायचे आहे. काय बोलतोस तू? हे सर्व समक्ष द्रौपदीला विवस्त्र करण्याची आज्ञा देतो. बाब विश्वसनीय, असा अधपतीत होऊ नको. संगराज स्वतःला सावर. अश्वत्थामन, तुझा उपदेश नकोय मला. दुःशासन, खेच तिथे Thank you.